नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया अक्कलकोटचे परमहंस श्री स्वामी समर्थ महाराज कोण होते. ते दत्त संप्रदायातील अवतारी महात्मा मानले जातात आणि कर्नाटक महाराष्ट्रात भ्रमंती करून अखेरकीस ते अक्कलकोट येथे स्थिरावले. इसवी सन 1856 साली त्यांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि तब्बल 22 वर्ष जनकल्याणाचे कार्य केले. स्वामींच्या उपदेशात श्रद्धा, नामस्मरण, सदाचार आणि गुरुभक्ती यांना विशेष स्थान होते. त्यांच्या शिष्यांमध्ये चोळप्पा, बाळप्पा आणि बिडकर महाराज यांचा विशेष उल्लेख आढळतो. 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोटातील वटवृक्षाखाली त्यांनी समाधी घेतली आणि ते ठिकाण आज तीर्थक्षेत्र मानले जाते. भक्तांमध्ये श्री स्वामी समर्थ हा जप प्रचलित असून तो धैर्य आणि श्रद्धा देतो असे मानले जाते. चला, त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवून सद्गुणांनी जीवन उजळूया. जय हो श्री स्वामी समर्थ.